सावनेर म्हणजे सुनील केदार आणि सुनील केदार म्हणजे सावनेर असंच आतापर्यंतचं समीकरण। पण यंदाच्या निवडणुकीत मात्र सुनील केदार सावनेरच्या रिंगणात नाहीत। त्यांच्या पत्नी अनुजा केदार इथल्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत। अर्थात चेहरा अनुजा केदार यांचा असला तरी सगळी सूत्र मात्र सुनील केदार यांच्याच हातात आहेत। दुसऱ्या बाजूला भाजपनं आणि खास करून देवेंद्र फडणवीसांनी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केलाय। इथून भाजपचे स्थानिक पदाधिकारी इच्छुक असताना फडणवीसांनी आपले निकटवर्तीय आशिष देशमुख यांना रिंगणात उतरवले। देशमुखांनीही खीर मांगोगे तो दूध भी नहीं देंगे, जिल्हा छोड़ो केदार ये सावनेर भी तुमसे छीन लेंगे असं खुलं आव्हान दिलंय। पण एक हाती होल्ड असलेला सावनेरचा गड केदार यांच्याकडून निसटणार का? त्यांच्या विरुद्ध आखलेला आरोपांचा ट्रॅप यशस्वी होणार का? सावनेर विधानसभा मतदारसंघात नेमकी समीकरणं काय आहेत पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलबिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण। सुनील केदार हे इथले 5 टर्म आमदार। 1999चा अपवाद सोडला तर मतदारसंघावर एक हाती सत्ता, पण सत्तेची समीकरणं ही कायम बदलणारी असतात। आता सुनील केदार 25 वर्ष जुन्या नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी दोषी आढळलेत। नागपूर उच्च न्यायालयानं त्यांना 5 वर्ष तुरुंगवासाची शिक्षाही सुनावली आहे आणि त्यामुळे डिसेंबर 2023 मध्ये त्यांची आमदारकी रद्द झाली। 6 वर्ष निवडणूक लढवता येणार नाही हे नक्की झालं। सावनेरचा गड पडणार का अशी चर्चाही झाली आणि केदार यांनी आपल्या पत्नीला रिंगणात उतरवून आपला क्लेम कायम ठेवला। 1990 नंतर पहिल्यांदाच सावनेरची निवडणूक सुनील केदार या नावाशिवाय होणार आहे, पण तरीही इथला सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर सुनील केदार फॅक्टरच आहे। आपल्या वडिलांच्या सहकार क्षेत्रातल्या कामापासून केदार यांनी मतदारसंघात होल्ड बसवलाय। त्या पलीकडे जिल्हा परिषद, ग्रामपंचायती, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा बँक इथेही केदार फॅक्टर चालतो। तुरुंगवास घडल्यानंतर आपल्या भोवती सहानुभूतीचं वलय निर्माण करण्यात केदार यांना यश आलंय, ज्याचा फायदा त्यांना लोकसभा निवडणुकीत झाला होता। त्यांच्या मर्जीतल्या रश्मी बर्वे यांचा अर्ज ऐनवेळी रद्द झाला, पण केदारांनी श्यामकुमार बर्वे यांना निवडून आणलं। थोडक्यात सुनील केदार हे नाव मशीनवर नसलं तरी प्रचाराची सूत्र हलवण्यापासून निवडणुकीची यंत्रणा सेट करेपर्यंत गणित लावणं केदारांना जमतं। पण यंदा त्यांच्या भोवती ट्रॅप लावण्यात आलाय तो आरोपांचा। कनान नदीवर चालणाऱ्या रेती व्यवसायात केदारांची चलती असून त्यामधून त्यांनी सावनेरमध्ये दहशत वाढवल्याची, ते वाळू माफियांना पाठिंबा देत असल्याचे आरोप विरोधक करतात। त्यातच तुरुंगवासाच्या मुद्द्यावरून सहानुभूती वाढवण्याचा प्रयत्न केदार करत असले तरी जिल्हा बँकेतला 153 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा मुद्दाही प्रचाराच्या केंद्रस्थानी आहे। केदारांना बॅकफूटवर खेचू शकणारा आणखी एक आरोप म्हणजे मतदारसंघात न झालेला विकास। सावनेरमध्ये MIDC असूनही इथं नवीन उद्योग आले नाहीत। परिणामी इथल्या युवकांना नागपूर आणि इतर शहरात कामासाठी जावं लागतं। सावनेरमध्ये ट्रॉमा केअर सेंटर उभं करण्याचं काम पूर्णत्वास गेलेलं नाही। नवीन मोठी कॉलेजेसही निर्माण झालेली नाहीत। या सगळ्या गोष्टीवरून सुनील केदार 30 वर्षात काहीही करू शकले नाहीत। आता वहिनी साहेब काय करतील अशी लाईन आशिष देशमुख यांनी पकडली आहे। केदार यांना आणखी एका आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे, ते म्हणजे अंतर्गत विरोध। जिल्ह्यातल्या 6 मतदारसंघात आपल्या मर्जीतले उमेदवार द्यावे असा आग्रह त्यांनी काँग्रेसकडे धरला होता, मात्र त्याकडे दुर्लक्ष करत काँग्रेसनं उमेदवार जाहीर केले। मग हिंगणा, उमरखेड आणि रामटेक या मतदारसंघात काँग्रेसच्या बंडखोरांनी अर्ज दाखल केले। साहजिकच सुनील केदारांनीच ही फिल्डिंग लावल्याचे आरोप केले जाऊ लागले, कारण सावनेरमधून अपक्ष अर्ज का दाखल झाले नाहीत असा प्रश्न काँग्रेसच्या गोटातून उपस्थित केला जातोय। साहजिकच हा आरोपांचा ट्रॅप केदार यांच्या भोवती आहे। आता हा ट्रॅप लावणारे आहेत आशिष देशमुख। त्यांचं काम ट्रॅप लावून भागणार आहे का? त्यांच्या बाजूने समीकरणं नेमकी कशी असतील? तर आशिष देशमुखांचे वडील रणजित देशमुख काँग्रेसकडून 1985 आणि 1990 असे 2 टर्म आमदार होते। या काळात त्यांनी सावनेरमध्ये ITI संस्था, धरणांचं बांधकाम अशी कामं केली। शिक्षणाचा आणि पाण्याचा प्रश्न मार्गी लावला। पुढे जाऊन केदारांनी रणजित देशमुख यांचा पराभव करत मतदारसंघावर वर्चस्व स्थापन केलं। रणजित देशमुख यांचा गट भाजपमध्ये गेल्यानं इथं आशिष देशमुख यांना पाठिंबा मिळू शकतो, पण त्याच वेळी त्यांच्यावर दल बदलू असल्याची टीकाही होते। त्यात देशमुखांना अगदी शेवटच्या क्षणी सावनेरमधून उमेदवारी मिळाल्यानं इथं तयारी करत असलेल्या भाजपच्या इच्छुकांचा देशमुखांना विरोध वाढलाय। भाजपातून बंडखोरी झाली नसली तरी देशमुखांना नाराजांची साथ किती मिळणार यावर लढाईची समीकरणं अवलंबून असतील। देशमुखांचा अडचणीत असलेला कारखाना, बंधू अमोल देशमुख यांच्याशी असलेला वाद, नाराज झालेले इच्छुक आणि समोर सुनील केदार फॅक्टर यामुळे देशमुखांसाठी आव्हान सोपं नसेल। सावनेरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ताकद निर्णायक आहे। शहरी भागातल्या मतदारांमध्ये भाजपचा पगडा आहे। याआधी 2009 मध्ये सुनील केदार विरुद्ध आशिष देशमुख अशी फाईट झाली, तेव्हा केदारांचं लीड 3000 होतं। त्यामुळे देशमुख यांच्याकडे आत्मविश्वास तर आहे आणि याच आत्मविश्वासाला त्यांनी आरोपांचं बळ दिलंय। फडणवीसांनी आशिष देशमुख यांना ताकद दिली असली तरी काही स्थानिक पत्रकार सांगतात की केदार हे नितीन गडकरींचे मानसपुत्र म्हणून मतदारसंघात ओळखले जातात।
त्यामुळं इंटरनल फोर्स पारडम फिरवणारा ठरू शकतो। आशिष देशमुख हे काटोलमध्ये अनिल देशमुख यांच्या विरोधात लढणार होते, पण ऐनवेळी त्यांनी सावनेरमध्ये एंट्री मारली। समोर थेट सुनील केदार नसताना त्यांनी केदारांभोवती आरोपांचा ट्रॅप लावला आणि त्यावरच डाव खेळायचं ठरवलं। भाजपकडून फोर्स लावण्यात आला असला तरी सावनेरमध्ये सुनील केदार वन मॅन आर्मी म्हणून ओळखले जातात। गेल्या विधानसभेत त्यांच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रामटेकला, अमित शहांची खापरखेडाला तर मुख्यमंत्री असलेल्या फडणवीसांची पाटण सावंगीला सभा झाली होती। तरीही केदार 26,291 मतांनी निवडून आले होते। लोकसभेला रामटेकमध्ये मोदींची सभा झाली तरी केदारांनी काँग्रेसचा उमेदवार 76,000च्या फरकानं निवडून आणला। सावनेरमध्ये धनुज कुणबी आणि तिरळे कुणबी या समाजांचं प्राबल्य। धनुज कुणबी समाज केदार यांना साथ देणार नाही अशीही चर्चा होते। 1999ला केदारांचा पराभव धनुज कुणबी फॅक्टरमुळे झाल्याचं बोललं जातं, पण तिरळे कुणबी समाज केदार कुटुंबाच्या पाठीमागं ताकदीनं उभा राहत आलाय। त्यात यंदा मराठा समाजातून येणारे आशिष देशमुख समोर असल्यानं जातीच्या समीकरणात अनुजा केदार फिट बसतायत। मुळात कागदावरचा सामना आशिष देशमुख विरुद्ध अनुजा केदार असला तरी ही लढाई देवेंद्र फडणवीस विरुद्ध सुनील केदार अशी आहे। ही लढाई आरोपांचा ट्रॅप विरुद्ध एक हाती वर्चस्व अशी आहे। तुम्हाला काय वाटतं? फडणवीस देशमुख यांची रणनीती यशस्वी होईल की आपल्या पत्नीच्या मागे ताकद उभी करून सावनेर म्हणजे सुनील केदार हे समीकरण पुन्हा बसेल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।